नमस्कार मंडळी. मी तुमचा लाडका ओमक्या. म्हणजे ज्याची भीती होती तेच झालं. शेवटी इंडिया मॅच हारलं. माहितीये का, लय खूप जास्त झाडावर चढवलं असं वाटायला लागले इंडियाला पहिली मॅच जिंकल्यानंतर, की वन साइडेड मॅच झाली. माहितीये का, तिसऱ्या दिवशी पहिल्या सेशन मध्येच मॅच संपली. म्हणजे काय बोलायचं, लयच वन साइडेड मॅच झाली. म्हणजे हे माहित होतं ऑस्ट्रेलिया फाईट बॅक करणार, हे नक्कीच होतं. म्हणजे त्यात काय वादच नाही. ऑस्ट्रेलियन टीम आहे माहिती. म्हणजे त्यांची प्रिपरेशन, त्यांची मेंटल कंडिशन अशी एका मॅचने ती ही लगेच ही होत नाही. ते जबरदस्त मेंटल कंडिशन असते त्यांची. पण एवढ्या ह्याच्यात हरवतील इंडियाला असं वाटलं नव्हतं. इंडिया पण थोडी फाईट बॅक दिला असं वाटलं होतं. म्हणजे ना फर्स्ट इनिंग मध्ये इंडियन फाईट बॅक दिली, ना सेकंड इनिंग मध्ये फाईट बॅक दिली. फर्स्ट इनिंग मध्ये त्यांनी पण मोठ्या रन काढल्या. तो ट्रॅव्हल्स हेड आयला, तो तर हेडेकच आहे माहिती का. हेड नावासारखा हेडेकच आहे माहिती का तो इंडियन टीमला. काय बोलायचं. वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपच्या फायनलला पण त्यानं इंडियाची मारली, 160+ रन मारल्या. वर्ल्ड कपच्या फायनलला पण त्यानं इंडियाची मॅच हिरावून घेतली. परत आता 2020 वर्ल्ड कप मध्ये पण तो चांगला खेळला. म्हणजे त्याचं काय दुश्मन आहे इंडियावर कळच नाही भाऊ. हा, इंडिया इंडिया टीम त्याच्या पुढे दिसली की ह्याचं पार तळपायच्या आग मस्तकाला जाते. कसं काय होतं काय माहिती. एवढी काय दुश्मन आहे भाई तुझी. मान्य तू क्रिकेट खेळायला आलाय, पण भाई जिकड तिकड इंडियाची मारतोय. माहिती का. हा, नाद करायचं नाही. प्लेयर जबर आहे, सगळं जबर आहे माहितीये का. ते त्या म्हणजे इंडियन टीम आणि यांच्या टीम मध्ये एक डिफरन्स आहे ट्रॅव्हल्स हेडचा. बाकी त्यांची टीम पण इंडियन बॅट्समन सारखीच आहेत. कोण खेळला नाही. लबुचेन सोडला ना, बाकी कोण खेळला नाही. ट्रॅव्हल्स हेड 140 रन काढल्या, मग त्यामुळे एवढा मोठा सर्व रन काढता आल्या आणि तेवढंच लीड घेता आलं त्यांना 153-54 रनचं. खतरनाक माहितीये का. तिथं सगळी गणली माहितीये का. फक्त ट्रॅव्हल्स हेडला जर इनिंग चांगली खेळली नसती तर प्रॉपर रन झाल्या असत्या. इंडियाला थोडाफार स्कोर करता आला असता. प्रेशर घेतलं नसतं त्याला लीडचं ह्याचं ट्रेलचं. आयला लय विषय झाला माहितीये का. खतरनाक. पण ऑस्ट्रेलियाला अभिनंदन करावं लागेल ऑस्ट्रेलियाचं माहितीये का. जबरदस्त मॅच खेळते. बॉलिंग पहिल्या इनिंग मध्ये पण बॉलिंग असली जबर टाकली. नाद करायचा नाही. मिचेल स्टार्क म्हणजे पिंक बॉलचा बॉस येतो, किंग येतो. आपण विराट कोहली किंग म्हणतो ना, ओव्हरऑल टोटल किंग आहे. पण पिंक बॉलचा किंग कोण असेल ना तर मिचेल स्टार्क आहे. भावाची रेकॉर्ड बघा. 50+ टेस्ट विकेटमध्ये विकेट घेतल्या त्यानं ऍडिलेडवर. नाद करायचा आहे ते पिंक बॉलमध्ये. भावाचा नाद हातच कोण धरू शकत नाही पिंक बॉलमध्ये. एवढा विषय जोरात आहे त्याचा. आयला मिचेल स्टार्क खतरनाक बॉलर आहेस तू. त्याच्यानंतर असं झालं. मग फर्स्ट इनिंग मध्ये मी मॅच कुठं म्हणजे ट्रॅव्हल्स हेडने इनिंग घेतली त्यात काय नादच नाही. त्या इनिंगला तोडच नाही. पण मॅच कुठं हारली माहिती का इंडियानं. कुठं हारली माहिती का. मानस लबुशेन आणि नॅथन मॅक्सवेलची ती ट्वेलाइट मधली पार्टनरशिप केली ना परवा. काल परवा रात्री तिथं मॅच हारली इंडियानं. तिथं त्यांनी जर त्यांची ते 1-2 विकेट पाडल्या असं इंडियानं तिथं, तर ट्रॅव्हल्स हेडला लवकर यावं लागलं असतं. लवकर काय सांगू, ट्रॅव्हल्स हेड रात्र विकेट पडली असती. पण त्या दोघांनी ती पार्टनरशिप कडक खेळून काढला तो रात्रीचा वेळ. वरनं बॉल जुना केला त्यांनी हाणून खेळून आणि नंतर ट्रॅव्हल्स हेड आला. ट्रॅव्हल्स हेडला काय जुना बॉल, वरनं कंडिशन चांगल्या, सूर्यप्रकाशात खेळायला भेटतंय. अजून काय पाहिजे त्याला. हा, त्यानं जी दूध धुतलाय ना सांग का. 2 कॅच सोडले मान्य, अवघड कॅच होते. पण म्हणतात ना, कॅचेस विन मॅचेस. हे खरंच आहे माहितीये का. तुम्ही जर कॅच पकडता असाल, ट्रॅव्हल्स हेडची विकेट भेटत होती, एवढ्या रनचं लीड भेटलं नव्हतं. 40-50-60 रन लीड भेटलं असतं. तुम्हाला चांगल्या रन ओपनिंग पार्टनरशिप चांगली झाली असती. ट्वेलाइट मध्ये खेळायला लागलं नसतं. या सगळ्या कंडिशन मॅटर करतात माहितीये का. मॅच जिंकायची असेल तर सगळ्या कंडिशन मॅटर करतात. इंडियाच्या पत्त्यात कायच पडलं नाही. टॉस पडला पण विषय काय केला, ओव्हरकास्ट कंडिशन, ऑस्ट्रेलियन पिचेस, त्यात तुम्ही नवीन बॉल आणि तुम्ही टॉस जिंकून मान्य मध्ये बॅटिंग घेतली फायद्यासाठी होतं. पण अरे ओव्हरकास्ट कंडिशन, बॅटिंग नाही युजफुल माहितीये का. तुम्ही हे ग्राउंड तसं नाही परत सारखं. हे तर क्रॅक बिक ओपन होत नाही तेवढ्या. सेकंड बॅटिंग घेतली तरी चाललं असतं. हा, तिथं एक गेम झाली, टॉस जिंकला आणि रोहित शर्माने बॅटिंग घेतली. झालं. आला यशस्वी असेल. मागच्या मॅचला त्या स्ट्रायकर चिडून बसलाय, यू आर कमिंग टू स्लो ॲट मी. तू तू खूपच मला स्लो बॉल टाकतोय. अरे भाई रिस्पेक्ट कर यार. आत्ताशी पहिली मॅच आहे. तू स्टार्क सारख्या गाजलेल्या माणसाला लागतो तू डायरेक्ट यू आर कमिंग टू स्लो ॲट मी. भाऊ पिसाळा. झालं. पहिल्याच बॉलला विकेट दुसऱ्या टेस्ट मॅचच्या. जयस्वालचा जेवढा सुपरस्टारचा जेवढा हवा झालेली, भाऊ डायरेक्ट खालीच पाडला डायरेक्ट टाकणं पहिल्या बॉल विकेट. त्याचा आधीपासून रेकॉर्ड आहे. भाई तू नको स्ट्राईक घेऊ. के राहुल एवढा टेक्निकली साऊंड आहे, त्याला घेऊ दे ना स्ट्राईक. तू कशाला स्ट्राईक घेतला पहिल्यांदा. झालं. तू आधीच काय ते बोलला त्याला. वरून त्यानं ती लक्षात ठेवलं तुझ्या पहिल्या बॉल विकेट पडली. आता किती क्रिटिसाइज होते तुझं क्रिकेटमध्ये इंडियामध्ये. झालं. यंगस्टर आहे मान्य आहे, सगळं सुपरस्टार आहे, पण यार वाईट थोडं आपल्या पण पायऱ्या आपण सांभाळून वागायला पाहिजे माहितीये. ते झालं. ते डीएसपी भाऊचा एक किस्सा झाला ट्रॅव्हल्स हेड बरोबर. बाई साहेब, अरे
मान्य डीएसबी भाऊ आपले म्हणजे सिराज भाऊ एनर्जेटिक असतात, प्रत्येक वेळेस कॉन्फिडन्स मध्ये असतात, नाद करायचा नाही भावाचा. पण ट्रॅव्हल्स हेडने 140 रन मारल्यात, मान्य 140 रन मारल्यात यार. तुला एक सिक्स मारला, तू काय आउट केला काय पार, त्याला असं करू तसं करतोय. अरे वाय थोडा तर रिस्पेक्ट दे, थोडा दुसरीकडे एवढा रन काढल्या हँडशेक करतात भाई. मान्य आहे तू काय तर बोलला तुला, आणि तो ट्रॅव्हल्स हेड पण तो पण काही शाना नाही, त्यानं 140 रन काढल्या, त्याची रिस्पेक्ट आहे सगळ्यांना. पण तो ज्या नंतर प्रेस कॉन्फरन्स बोलला ना की सिराजला मी म्हणलं वेल बोल्ड, भाई असं काय म्हणलं नाही, तो डायरेक्ट शिवी दिली त्यानं सिराजला त्यानं. आणि मग म्हणून सिराजने अशी ऍक्टिंग केली. सिराजचं अग्रेशन नडलं, सगळ्यांची चुकी आहे इथं. पण त्यानं खोटं कशाला बोलायचं प्रेस कॉन्फरन्स मध्ये जाऊन, आणि तिथं जाऊन तो खोटं बोललाय, असं असतं का? म्हणजे ही मॅच आहे ना एंटरटेनिंगच होती. इंडियाला आता परत टेबलावर बसावं लागेल, सगळ्या गोष्टीचं डिस्कशन करावं लागेल, कॅच का सुटलं या सगळ्या गोष्टीचं डिस्कशन करावं लागेल. तेव्हा पुढची मॅचला स्ट्रॉंग यावं लागेल. मान्य रेड बॉलची मॅच आहे, पण इंडिया तुम्हाला स्ट्रॉंग यावं लागेल. वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप दाव्यावर आहे. आता जर पुढच्या तिन्ही मॅच तुम्हाला जिंकायच्या, एक पण मॅच त्यांना जिंकून दिली नाही पाहिजे, तरच तुम्ही कुठं वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपच्या फायनल जाचाल. लय अवघड आहे माहितीये का, इंडियाची इज्जत पणाला लागली माहितीये का आता. सगळ्या आता इथनं पुढची फक्त एक पण मॅच हारली नाही पाहिजे इंडियानं. म्हणजे काय पण करा तुम्ही, सगळं अनालिसिस करा, कॅचेस का सुटले सगळ्याचं डिस्कशन करा माहितीये का. त्या ऑस्ट्रेलियनची अशी ही करा माहितीये का. आता बघा ऑस्ट्रेलियन मीडिया इंडियाचं कसंही उडवतं बघा. मागच्या वेळेस इंडियाला सपोर्ट केला त्यांनी, स्टेटमेंट बी दिलंय RIP ऑस्ट्रेलियन क्रिकेट, पहिली मॅच हरल्यानंतर. म्हणजे ऑस्ट्रेलियन मीडिया आहे ना, चांगलं केलं तर तुम्हाला डोक्यावर घेणार, नाही केलं ती हाईट तसं खाली पाडणार माहितीये का ऑस्ट्रेलिया. म्हणजे तुम्हाला ऑस्ट्रेलिया गेल्यावर फक्त ऑस्ट्रेलियन प्लेयर्स बरोबर मॅच खेळायची नसती, तर अख्ख्या देशाबरोबर मॅच खेळायची असती. त्यांच्या सगळी तुम्ही 11 प्लेयर आणि ते अख्खा देश अगेन्स्ट असतो माहितीये का तुमच्या. तिथं तुम्हाला ती मेंटल कंडिशन फेस करायची. आता मला तर असं वाटतं सिराजचं काय ह्याच्यात काय वाढतंय तापतंय काय माहित. पण ट्रॅव्हल्स हेडनं भावा चुकी गेली, भावा तू प्रेस कॉन्फरन्स जाऊन काय तर चुकीचं बोलला. रिस्पेक्ट आहे तुझा, पण तू ती बोलायला नव्हतं पाहिजे. तर या सगळ्या गोष्टी कन्सिडर करून माहितीये का की पुढची मॅच, तिसरी मॅच असली खतरनाक होणार आहे की सगळ्यात जास्त कोण चार्ज असू शकतं माहितीये का, विराट कोहली. म्हणजे त्यांच्या प्लेअरला, विराट कोहली असा एक माणूस आहे, तू प्लेअरला काय म्हणला की तो सोडत नाही. मग स्वतःला म्हणला तर तो सोडतच नाही, पण प्लेअरला बी कोणाला काय म्हणला का नाही मग सोडत नाही. रोहित शर्मा जरी पुढच्या कॅप्टन असेल तर तुम्ही एक गोष्ट ऑब्झर्व करा पुढच्या वेळेस की विराट कोहलीचा एनर्जी 200% वाढलेला असणार पुढच्या मॅचला. आणि भावा तू ये महागारी विराट, महागारी तू काय तुझा लक आण, काय कर, आणि आपल्या इंडियन मॅनची परत तुला हे करण्याची हिंमत दे. तुझ्यात आहे ती हिंमत. रोहित शर्मा तू पण चार्जअप हो, आणि त्या बुमराला सगळ्यांनी मदत करा बॉलिंग मध्ये माहितीये का. त्या बुमरा एवढा चपरे एकटा नाही लढू शकत, तो सगळ्यांनी मदत केली पाहिजे त्याला, तरच आहे काहीतरी. नाहीतर लय अवघड आहे चॅम्पियनशिप विसरायची म्हणजे विसरायची. धन्यवाद.